चला तर नमस्कार मित्रांनो, मी सागर बांगर माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी मस्तपैकी रानात आलेलो आहे, तर तुम्हाला दाखवतो मी विहिरीपाशी। हे बघा, ही विहीर आहे आमची। कसं पाणी ह्या वर्षी पाऊस एवढा झालाय की त्याच्यामुळं काही कमीच नाही, पाण्याला फुल भरली विहीर। पाण्याला काही कमी आहे त्यातले त्यात बघा, तुम्हाला दाखवतो। इकडच नदी आहे शेजारी, तुम्हाला कळेल। इकडं नदी, इकडच्या साईडला पण नदी आहे। आणि हे बघा, आता उडीद वगैरे काढलेलं आहे त्याच्यामुळं रानात काही नाहीये सध्या। आता पण ज्वारी पेरायला रान निवड केलेलं आहे। नंतर परत इकडे बघा, हे बघा, इथं पेरू आहे, लिंबुनी आहे, इथं सरपान पडलेलं आहे। ते आता झाडं वगैरे तोडलेलं दिसत असेल तुम्हाला। आणि इकडे पेटी आहे मोटरची, दिसतच असेल। तिकडे डीपी आहे ती आपण घेतलेली सेपरेट। आणि तुम्हाला म्हटलं ना, आपल्या इकडं लगेच शेजारीच नदी आहे। हे बघा, हे नदीच आहे, लगेच दिसते का तुम्हाला, दिसत असेल। बाकी काही का असाना। बरं, अजून तुम्हाला दाखवतोय बघा, इथं मस्तपैकी ही पण आहे, पपई पण आहे। तिला आलेले आहेत मस्त पपई वगैरे, अजून पिकलेलं नाही, पण बघू नंतर। मग बाकी तुम्ही कसे, तुम्ही पण सांगा मला कमेंट करून, तुमच्याकडे कसं आहे, काय रानात आहे का नाही, काही सांगा तुम्हाला तुमच्याकडे कसं आहे। बाकी काही का असाना, पण शहरापेक्षा रानात कसं वाटतं तुम्हाला, करमतं का नाही ते सांगा। हे बघा ना, कसं वाटतं बरं, निसर्ग वगैरे कसं सगळे। आता सध्या रानं सगळे मोकळीच आहेत, पेरण्या करायच्यात आता ज्वारीच्या वगैरे, आता होतीलच 10-15 दिवसात चालू। रानं मस्तपैकी कोरडे केलेले आहेत ते वगैरे। बरं, ठीक आहे, काही का असं बाकी मित्रांनो, सांगा तुम्ही कमेंट करून मला। बाकी चला, थँक्यू गायज। तुम्ही म्हणलं असतं ह्यानी दाखवलं तर खरं सगळं, पण काहीच दिसलं नाही। चला मग त्याच्यामुळे तुम्हाला पेरू पासून सुरुवात करतो। हे बघा, पेरू म्हटलं होतं तुम्हाला, तर पेरू बघा पहिले कसा आहे, केवढा उंच गेलाय बघितलं ना। म्हणजे जास्त नाही लय मोठा, पण ठीक आहे, पण एवढं येते ना त्याला पेरू। तुम्हाला दाखवतो, दिसतंय का आता? हे बघा, हे पेरूच आहेत, कच्चेच आहेत अजून, बारीकच आहेत। पण काय टेन्शन घेऊ नका, एवढं नको करते। एकच पेरू आहे आपल्याकडे, बाग नाही तसा, पण हेच नको करते ना पेरू एवढं खायला। अख्खं घर खाता, घर तर काय बाहेरचे पण कोणी येऊन खाता, बघितलं ना, एवढाच आहे। फक्त खायापुरतं लावला, इथंच मध्ये होसाच आहे। आणि बाकी तुम्हाला लिंबुनी म्हटलं होतं, हे बघा लिंबुनी पण एकच आहे का, घरच्या पुरते खायला लावलेली, बाग वगैरे नाही। पण त्याला पण तुम्हाला तर माहिती नाही, एकच लिंबुनीच्या झाडाला किती येतील, एवढं कोण खातंय, नको होते, उलट बाहेरचे पण घेऊन जाते सगळे। बघितले ना कसं आहे? हे बघा, लिंबू पण दाखवतो तुम्हाला, कसं आले, भारी आले का नाही। पावसाळ्यात तर काही हीच नाही, सुट्टीच नाही। हे सरपान म्हणलेलं तुम्हाला, आणि पाणी दाखवलेलं तुम्हाला विहिरीचं, ठीक आहे। तुम्हाला हा नदी म्हटलं होतं, ते नदी नाही दाखवली ना, थांबा नदी दाखवतो तुम्हाला। ही पेटी ह्याची आपली मोटरची आहे, चालू बंद करायची। इथं वगैरे वायर पाईप आहे। हे बघा, तुम्हाला म्हणलं होतं ना, शेजारीच नदी आहे आपल्या इकडं, दिसतंय का? नदी म्हणजे लय मोठं नाही, एवढाच आहे छोटा, पण बघा कसं पाणी आहे वगैरे। पाणी ह्या वर्षी एवढा पाऊस झालाय ना, कमीच नाही पावसाला, एवढा मुसळधारच पाऊस होतोय नुसता। आणि अजून नसलं दिसल तुम्हाला तर नदी, थांबा मस्तपैकी इकडनं दिसल तुम्हाला चांगली। हे बघा, आता दिसतेय का? बघा बरं कसं आहे, नदी छोटा ओढाच आहे, पण चांगलं आहे, हेच नको करते। दाखवलं, आणि त्यामुळेच तुम्हाला म्हटलं ना, हे बघा पाणीच पाणी आहे। आणि हे पपई दाखवलेली, हे बघा, हे पण बघा, ह्याला आज आलेले आहेत 5-7 आहेत, अजून पिकलेलं नाही, पण एकदा पिकले की सुट्टी नाही मग खायला। तुम्हाला तर माहिती नाही, शेतकऱ्यांचं खायला मजाच मजा असते। शहरात काय खरंय, सगळं विकत घेऊन खायचं, काही नाही, काही का असा ना। ठीक आहे, तुम्ही तुमचं कमेंट करून सांगा बा, तुमच्याकडे काय आहे का नाही, शेती नाहीये, तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्याचं भारी आहे का शहरातच भारी, नोकरदाराचं? तुम्ही कमेंट करून सांगा मला। मित्रांनो, जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज मला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपला व्हिडिओ। आणि धन्यवाद मित्रांनो, जय श्रीराम।